हे एव्हरीबडी, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर दिवसाची सुरुवात झाली आहे आज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, काय काय होतं काय काय नाही. चला तर मग व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. बघत राहा स्टेप बाय स्टेप. बाय बाय नाही, स्टे ट्यून. वांग्याच्या भाजीला मी मसाला ना कुटून घेतला आहे. कुटून इन द सेन्स ना की लसूण कुटला आहे, अद्रक ग्रेट करून घेतलं आहे आणि ना काळा मसाला टाकला आहे, त्याच्यामध्ये जिरं वगैरे टाकलं आहे. हे बघा, आता याच्यामध्ये नाही का मी थोडंसं कूट ॲड करणार आहे आणि मग वांगे भरून टाकते. कूट पण असा माझ्याकडे बनवलेलाच असतो, जो की मी आता टाकणार आहे त्याच्यामध्ये. ठेवते, इथे टाकते कूट. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट राहिली ती म्हणजे मीठ टाकणार आहे. जेवढं आपण भाजीला टाकणार आहे तेवढंच मसाल्यामध्ये टाकून द्यायचं. म्हणून मी मसाल्यातच टाकून दिला. आता याच्यात एक गोष्ट राहिली आहे, जी की ग्रेटेड जिंजर पण ग्रेटेड आहे माझ्याकडे, करून ठेवलेलं, जे मी आता टाकते. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तेल तापलंय, टाकून देते. गॅस याच्यासाठी बंद केला कारण की ना थोडा उशीर झाला आणि हे तूप तापून गेलं तेल वगैरे, त्याच्यामुळे मग मी गॅस बंद केला आहे. थोड्या वेळाने चालू करते. इतका तापलं होतं ते. मी आता सतत मसाला भरून टाकते. मला असं वाटतं टाकूनच द्यावं सगळे वांगे त्याला, कारण वांगे खूप छोटे आहे, भरायला पण मला खूप किचकट वाटतंय ना. हो ना, मी आधी आता वांगे हे करून घेते. झारा भरलेलाच होता तर त्याने हलवणार आहे मी आता गॅस चालू करून घेते, बिकॉज आता टेम्परेचर. आणि हे बघा, इथे मी भाकरी केल्या आहेत. भाकरी पण झाली आहे आणि त्याच्या खाली चपात्या आहेत सुवासाठी. थोडे वांगे तेलामध्ये ना परतू देते. आता ना थोडेसे झाले ते फ्राय. आता मी त्याच्यामध्ये मसाला टाकूनच घेते सगळंच. जेवढा मी दळला ना कुठला ना तेवढा सगळं टाकून देणार आहे. रंगरंगोटी काहीच केली नाही आहे, सगळं आधीच प्रिपरेशन करून ठेवली होती, म्हणजे टेन्शनच घेतलं नाही मी त्याचं. कसलं मीठ आणि कूट सगळं टाकलं. एव्हरीथिंग वॉज ग्रेटेड. मस्त काळ्या मसाल्याची, काळ्या कढईमध्ये वांग्याची भाजी बनवते. आता तेल टाकते, थोडंसं मसाला परतू देते, मग तेल टाकते.
आता मी पाणी पण अंदाजेच टाकलं, काही मोजून नाही टाकलं. मला असं वाटतं अजून थोडंसं टाकावं, बिकॉज ते आटेल. अजून घेते थोडंसं पाणी. थोडंसं पाणी टाकते मी. जरा शिजू देऊ मीडियम गॅसवर. बघा किती सुंदर झाली की नाही वांग्याची भाजी, अतिशय सुंदर, टेम्पटिंग. तर मी आज हे बघा उसळ भिजत टाकली होती, म्हणजे घरगुती आपली नाही का. त्याच्यामध्ये मटकी, चणे, चवळी आणि आपले हिरवे मूग एवढे सगळं टाकलेलं आहे त्याच्यात. हे बघा सकाळी टाकलेलं होतं, म्हणजे मी आता संध्याकाळी रेकॉर्ड करते. सकाळी गरम पाण्यामध्ये टाकलं होतं मी ते, आणि बघा छान झाले आतापर्यंत. उद्या मस्त मोड फुटतील. आता यातली थोडीशी उसळ मी बनवणार आहे स्पृहासाठी. आणि ना इकडे बघा स्पृहासाठी राईस जस्ट बनवला मी, रेडी झाला आहे राईस. आणि इकडे चवळी बनवली आहे मी, बघू शकता तुम्ही कशी आहे. सगळं आहे त्याच्यात, जी की आज बनवणार आहे मी. बनवल्यानंतर दाखवते पुन्हा एकदा. स्टे ट्यून. तर ना सध्या फ्रीजमध्ये ना खूप घाण झाली. आता घाण म्हणजे इन द सेन्स ना, फ्रीज आता धुवायची वेळ आली. मीन्स फ्रीजचे भांडे धुवायची वेळ आली आता सध्या तरी. हे बघा तुम्ही बघू शकता कसं झालं आहे. आता वेळ काढावा लागणार आहे मला. जाऊ दे ये बाहेर आहे बेबी. सोया सॉस सांडला इथे थोडासा. ही बघा सोया सॉसची बॉटल. मला वाटलं ती मी फोडली नाही आहे इकडून, आणि ती सांडली राव. सिरियसली मलाच तिला ऑपरेट कसं करायचं माहीत नव्हतं, आणि मग मी तिला अशी आडवी ठेवून दिली. ऑब्विसली आता त्याच्यामुळे वेळ आलेलीच आहे आता फ्रीज धुवायची. आणि हे बघा व्हेजीस सगळ्या संपल्या, ऑलमोस्ट सगळ्या संपल्या आहे. भेंडी आहे फक्त, एक माझं बीटरूट आहे, 2 शिमला आहे. आणि हे बघा इथं किती घाण झालेलं आहे. हे बघा हे पण, तर सगळंच धुवावं लागणार आहे. बघूयात आता कसं होतं स्टेप बाय स्टेप. हे एव्हरीबडी, तर जस्ट आम्ही आमचं डिनर फिनिश केलं आहे. उसळ केली होती, भात केला होता, बाजरीची भाकरी केली होती, आणि स्पृहाने उसळची भाजी आणि भात खाल्ला, आणि मी भाकरी आणि उसळची भाजी खाल्ली. तर भाजीपाला घ्यायला जायचं होतं ॲक्च्युली, बट अचानक माझा मूड चेंज झाला जरा. म्हटलं जाऊ द्या, नंतर जाऊयात. मग काय भाजीपाला घ्यायला मी आज गेलीच नाही. तर माहीत नाही उद्या पण होईल की नाही, बिकॉज अकॉर्डिंग टू माय मूड. म्हणजे असं युजली मी एव्हरी फ्रायडेला जाते, बिकॉज म्हणजे काय होतं काय की फ्रायडेला गेल्यानंतर सॅटर्डे संडे छान छान काहीतरी व्हेजेस बनवता येतात. एवढ्या याच्यामध्ये काही आहे भाज्या, 1-2 भाजी पडली. आय नो आय कॅन मॅनेज दॅट, म्हणून ना मी काही केलं नाही. पण मला मेन गरज काय, तर जे मी फायबर घेते ना, थोडक्यात आपलं काकडी म्हणा, गाजर म्हणा, जे आपल्या दुपारच्या जेवणामध्ये असतं, तर ते अवेलेबल नाही आता. एक काकडी आहे, उद्या माझं काम चालून जाईल त्याच्यामध्ये. बट कोबी पण आहे थोडा. तर बघते मी, जमलं तर उद्या जाऊन येईल, नाही तर मी ऑनलाईन एखादी 2 भाजी काकडी वगैरे काहीतरी मागवून घेईल. कारण की मी गेली ना तर मग मी 300-400 आता भाजीपाला घेऊनच येते. तुम्हाला माहिती आहे आता किती जास्त रेट पण वाढले, भाजीपाला स्वस्त नाही राहिलेला एवढा पटकन. तर एवढं म्हणजे कमी किमतीमध्ये बॅग भरून आपण भाजीपाला नाही आणू शकत. 100 रुपयामध्ये 2-3च भाज्या येतात. तर बघूयात. मला ना योजात काय होतं आहे, मला पैसेच खर्च वाटत नाही. माझ्याकडचे पैसे खर्चच वाटत नाही मला, ना ऑनलाईन ना कॅश. त्याच्यामुळे मला ना म्हणजे मेन रिझन तेच आहे की असं नाही आहे की हे नाही, पण मी आधी खर्चायची. बट एवढंच मला आय डोंट नो व्हाय की असं चिंगूसपणासारखं खूप आलं आहे. नाही, आय हॅव टू सेव्ह मनी असं होतं आहे मला.
स्पृहा पण मला जेव्हा म्हणते ना मम्मा चॉकलेट घेऊन देते, तेव्हा पण मी तिला चॉकलेट घेऊन देत नाही. काहीतरी मॅनेज करा. आज पण तिला घेऊन नाही गेले मी, काहीच घेऊन नाही दिले आज चॉकलेट वगैरे. तर म्हणजे असं झालं आहे, असं मॅनिप्युलेट करायला लागली मी आता स्वतःला आणि स्पृहाला पण, की वी डोंट हॅव टू वेस्ट मनी. मला झुडिओला पण जायचं आहे, पण नाही जाते मी. मला पार्लरमध्ये पण जायचं आहे, बट तरी पण नाही जाते मी. तर बघूयात उद्या जमतं की नाही मला. आय डोंट नो वाय दिस इज नॉनसेन्स थिंग्स आय एम शेअरिंग विथ यू गाईज. बट बघूयात माझं हे मॅनिप्युलेशन किती वेळ चालतं, किती दिवस टिकतं, आय डोंट नो. पण मी माझा प्रयत्न करते. त्याच्याशिवाय मनी सेव्ह होणार नाही. आणि बघू, उद्या जमलं तर उद्या पक्का जाईल आणि माझ्या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल की मी काय काय आणलं, काय काय नाही. आणि होतं काय की ना, अजून असं मार्केटमध्ये मी आणि माझ्यासोबत स्पृहाच असते. स्पृहाच्या पप्पांना उशीर होतो जरा, त्याच्यामुळे ते एखाद्या वेळेस माझ्यासोबत मार्केटला नसतातच, आम्ही दोघीच जातो. तर मग एक तर मला एका हातात तिला पकडावा लागतं, एका हाताने भाजीपाला घ्यावा लागतो. पैसे वगैरे देणं म्हणा, मला मोबाईल नाही पकडता येत भाजीपाला जेव्हा घेत असते तेव्हा. तर त्याच्यामुळे ते राहून जातं तो शूट करणं. तर अजून छान झाला असतं अजून एक व्हिडिओमध्ये छान, पण मला ते नाही करता येत. कारण कमी पडतात, जरा संख्या कमी पडते हातांची माझ्या. तर उद्या काय भाजीपाला वगैरे आणला तर मी पक्का व्हिडिओमध्ये शेअर करेल. आणि चला तर मग आता मी करते माझ्या व्हिडिओची एंड करते. हे बघा, मी स्पृहाचा स्टडी घेते. तर अचानक आठवलं मला की मी व्हिडिओचा एंडच नाही केला आहे. तर मग म्हटलं व्हिडिओचा एंड करून देऊयात आणि तिचा होमवर्क झाला का मग झोपणार आहेत. त्याच्यामुळे मी आता करते माझ्या व्हिडिओचा एंड. तर तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत राहा, असाच मला सपोर्ट करत राहा. आणि ना सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि असंच माझे व्ह्यूज वाढवत राहा. टिल देन, बाय.